नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड ट्रिग्नॉमेट्री प्रॅक्टिस सेट 6.2 आज आपण सुरू करूया. यामध्ये 1 ते 6 उदाहरण आहेत. बघूया. उदाहरण क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसते. A person is standing at a distance of 80 meter from a church looking at its top. The angle of elevation is 45 degree. Find the height of the church. एक व्यक्ती आहे. या पद्धतीने आपण आकृती काढावी लागणार आणि ती व्यक्ती झेड या पॉइंट वरती आहे आणि ती XY या चर्चकडे पाहत आहे. कुठे बघते? XY चर्चच्या X या टॉप या टोकाकडे बघते. तेव्हा 45 अंशाचा कोन तयार होतोय. जर ती व्यक्ती चर्च पासून 80 मीटर अंतरावरती असेल तर चर्चची उंची XY किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. अँगल दिलेला आहे, डिस्टन्स आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण या ठिकाणी भाग पूर्ण करूया. XY हाईट ऑफ चर्च, Z position of person, YZ distance between church and person, angle XZY is theta 45 degree is angle of elevation. उन्नत कोन आपल्याला दिलेला आहे. हा भाग आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. 45 डिग्रीचा अपोजिट साइड XY आहे, ऍडजेसंट साइड YZ आहे. Opposite upon adjacent is equal to tan theta. Therefore, tan theta is equal to opposite side upon adjacent side. Tan 45 degree is आपल्याला दिलेला आहे. XY तसाच ठेव, YZ ची किंमत 80 लिहू. tan 45 टेबल मध्ये आपल्याला किंमत आहे 1. XY छेद Y 80 इकडे आणू. 80 1 80. 80 इज इक्वल टू XY. XY कोण आहे? हाईट ऑफ द चर्च. देअरफॉर हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर also. म्हणजे जेवढा अंतरावरती व्यक्ती आहे तेवढ्याच उंचीचा चर्च आहे. एक्झाम्पल नंबर 2 सी इन द टेक्स्ट बोर्ड. फ्रॉम द टॉप ऑफ ए लाइट हाउस एन ऑब्झर्वर लुकिंग ॲट ए शिप मेक्स एन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाइट हाउस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाइट हाउस. √3 इज 1.73. या पद्धतीनं LM हा एक लाईट हाऊस आहे. ऑब्झर्वर या समुद्रामध्ये असणाऱ्या या जहाजाला, याने या ठिकाणी जहाज आहे याला पाहतोय. पाहताना खालच्या दिशेने पाहतोय. अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. लाईट हाऊसची उंची आहे 90 मीटर. तर आपल्याला सांगितलं आहे लाईट हाऊस आणि जहाज यांच्यामधलं अंतर MN किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग दिलेली माहिती आपण या ठिकाणी अगोदर भरू. समजा हा LP म्हणू. LP हा अँगल ऑफ व्हिजन आहे, दृष्टिपटलातील रेषा. LP अँगल ऑफ व्हिजन, दृष्टिपटलातील रेषा. हॉरिझॉन्टल क्षितिजाशी समांतर असणारी किंवा हॉरिझॉन्टल लाईन म्हणलं तरी चालतंय. त्यानंतर अँगल PLN
इज इक्वल टू थीटा 60 डिग्री अँगल ऑफ डिप्रेशन यानंतर LM हाईट ऑफ द लाईट हाऊस त्याची उंची दिली आहे 90 मीटर. N कोण आहे? पोझिशन ऑफ शिप जहाजाचं ठिकाण. MN डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे दीपस्तंभ आणि शिप जहाज यांच्यामधलं अंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार आता PLN LP आणि MN समांतर असतो कारण हॉरिझॉन्टलशी LP पॅरलल आहे. मग जर LP MN ला पॅरलल असेल, LN ट्रान्सव्हर्सल असेल तर या ठिकाणी तयार होणारा अँगल हे दोन अल्टरनेट अँगल असतात आणि त्यांची माप सेम असतात. म्हणून अँगल LNM बरोबर 60 डिग्री अल्टरनेट अँगल. टेस्ट म्हणला तरी चालेल व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. हा 60 अंशाचा असेल तर इन ट्रायंगल LMN त्रिकोण LMN मध्ये अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड दिलेला भाग विचारलेला भाग tan थीटा येते. म्हणून tan थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड LM ऍडजसंट साइड MN. LM 90 आहे, MN विचारलेला आहे आणि tan थीटा आहे tan 60 डिग्री. tan 60 ची किंमत टेबल मध्ये आपल्याला दिलेली आहे √3 90 अपॉन MN. याला इकडे आणू, याला पलीकडे नेऊ. MN इज इक्वल टू 90 अपॉन √3. √3 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया, छेदाचं परिमेयीकरण करूया. MN बरोबर 90 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3. 90 इंटू √3 इंटू √3 इज इक्वल टू 3. 3 3 जा 9 इंटू 0 30 इंटू √3 is the value of MN. But in the example √3 is equal to 1.73 30 into 1.73 गुणाकार करूया आपण. 3 त्रिक 9 3 सत्ते 21 च्या 2 3 एके 3 आणि 2 5 1 2 आणि हा शून्य आपण इथे घ्यायचा राहिलो 1 2 51.90 व्हॅल्यू ऑफ MN डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस इन मीटर. या पद्धतीने आपल्याला MN ह्या जहाजापासून शिपचं अंतर लाईट हाऊसचं अंतर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस इज 51.90 मीटर. या पद्धतीने आपल्याला अंतर 51.90 मीटर मिळेल. एक्झाम्पल नंबर 3 सी इन द टेक्स्ट बोर्ड. Two buildings are facing each other on road of width 12 meter. From the top of the first building, which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? तर दुसऱ्या बिल्डिंगची उंची किती? आपण या पद्धतीने आकृती काढलेली आहे. AB ही एक बिल्डिंग आहे, CD ही दुसरी बिल्डिंग आहे, BD हा रोड आहे
रोडच्या दोन्ही बाजूला 2 बंगले आहेत. ए बी ही बंगला इमारत 10 मीटर उंचीची आहे. त्याच्या बिल्डिंगच्या वरून आपण दुसऱ्या बिल्डिंग कडे पाहिलं तर अँगल ऑफ इलिव्हेशन होतोय, उन्नत कोन होतोय, म्हणजे समोरची बिल्डिंग ही उंच असणार. म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन 60 डिग्री दिलेला आहे. अंतर रस्त्याचं 12 मीटर आहे. 2 बंगल्यांमधलं अंतर, पहिल्या बंगल्याची उंची, तर समोरच्या बंगल्याची म्हणजे उंच असणारा हा जो बंगला आहे सी डी, याची उंची किती असेल ते काढा. या दिलेल्या माहितीमध्ये 2 बंगले हे नेहमी रस्त्याशी परपेंडिक्युलरच असणार. त्यामुळं ए बी अँड सी डी आर परपेंडिक्युलर टू द रोड. देअरफॉर angle B and D are right angle. One of the angle is right angle. Then AE joining the segment is line of vision which is horizontal parallel to the horizon. Line of vision, angle of vision, दृष्टिपटलातील समोरील रेषा, तिथून वरच्या दिशेला हा कोन angle of elevation, उन्नत कोन तयार झालेला आहे. मग ही लाईन ऑफ विजन जोडला तर ए बी डी ई हा चौकोन आयत होतोय, कारण प्रत्येक कोन आपल्याला या ठिकाणी काटकोन असणार आहे. एक जरी कोन काटकोन झाला तरी तो रेक्टँगल आयत असणार आहे. म्हणजे बीडी आणि एईचं माप समान होणार, ए बी आणि ईडीचं माप समान होणार. ए बी 10 आहे तर ईडी 10 होणार, बीडी 12 आहे तर एई 12 होणार आहे. म्हणजे आपल्याला हा 12 मीटर मिळतोय, हा 10 मीटर मिळतोय, अधिक जो माप मिळणार आहे 10 मध्ये प्लस होऊन तेवढी हाईट असणार आहे सीडी याची. मग समोरील बाजू सी, लगतची बाजू ए, अपोजिट अपॉन ऍडजसंट tan 60 चा वापर करून आपल्याला ते सोडवायचं आहे. माहिती आपण त्याच्यासाठी या ठिकाणी लिहूया. ए बी अँड सी डी आर 2 बिल्डिंग्स बीडी रोड रस्ता आहे, त्याचं माप 12 मीटर दिलेलं आहे. हाईट ऑफ ए बी 10 मीटर दिलेला आहे. अँगल सी ए ई इज अँगल ऑफ इलिव्हेशन, उन्नत कोन, थीटा मापाचा आहे जो 60 डिग्रीचा आपल्याला दिलेला आहे. 2 बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर टू द रोड. देअरफॉर अँगल ए बी डी ई इज रेक्टँगल, आयत होणार आहे. म्हणून AB is equal to ED is equal to 10 मीटर, BD is equal to AE is equal to 12 मीटर. दिलेल्या माहितीवरून आपण हे मिळवलं. इन ट्रायंगल CEA tan theta is equal to C upon AE. थीटा 60, सी ची किंमत विचारलेली आहे. एई ची किंमत दिली आपल्याला, एई आपल्याला मिळालाय 12. tan 60 आपल्याला दिलेल्या माहितीनुसार tan 60 ची किंमत आपल्याला मिळते √3. आपण या बाजूला किंमत लिहू, सी अपॉन 12, 12 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार करूया, सी मिळतोय. √3 ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. आपण काय करायचंय, सी ची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे, प्लस ईडी ची किंमत आपण या ठिकाणी घेतलेले 10, या दोघांची ऍडिशन करूया, म्हणजे हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग मिळेल. सी डी इज इक्वल टू सीई प्लस ईडी.
बिकॉज सी डॅश ई डॅश डी एका रेषेत आहेत. सीडीचं माप घेण्यासाठी सीई आपण मिळवलाय 12√3. ईडी आहे आपल्याकडं 10, म्हणजेच 12√3 प्लस 10 मीटरमध्ये किंमत आपल्याला दिलेली आहे, म्हणून सीडी मिळाला. म्हणजेच काय, देअरफॉर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 12√3 प्लस 10 मीटर. या पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या बंगल्याची उंची मिळेल. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. 2 poles of heights 18 meter and 7 meter are erected on ground. The length of the wire fastened at their tops in 22 meter. Find the angle made by the wire with horizontal. 2 पोल आहेत, खांब आहेत, जमिनीत रोवलेले आहेत. इरेक्टेड रोवलेले. ए बी हा एक पोल आहे, सी डी हा दुसरा पोल आहे. हे 2 पोल इरेक्ट केलेले आहेत, रोवलेले आहेत, परपेंडिक्युलर असणार आहेत हॉरिझॉन्टलशी, जमिनीशी. या ठिकाणी ए बी चं वरचं टोक, सी डी चं वरचं टोक, सी आणि ए टाईट केलेले आहेत, एकदम लूज न सोडता ताणून धरलेले आहेत. आता काय होतंय, त्याची लांबी दोरीनं 2 टोकं बांधलेली आहेत, ती 22 मीटर लांबीची दोरी आहे. पलीकडचा दोरा पोल आहे तो 18 मीटरचा आहे, हा पोल आहे तो 7 मीटरचा आहे. तर जेव्हा ह्या 2 दोऱ्या 2 टोकांना बांधतायत, त्या ठिकाणी तयार होणारा कोन किती मापाचा असतो, थीटा किती आहे, हा आपल्याला विचारलेला आहे. दिलेली माहिती आपण अगोदर बोर्डवरती लिहूया. ए बी हाईट ऑफ फर्स्ट पोल 7 मीटर. सी डी हाईट ऑफ सेकंड पोल 18 मीटर. एसी लांबी आहे, कोणाची लांबी आहे, वायर, लेंथ ऑफ वायर 22 मीटर एवढे दिले. लक्षात घ्या, ए हे टोक सी बिंदू हे जर जोडले तर हा हॉरिझॉन्टल लाईन होणार आहे, क्षितिजाशी समांतर असणारी रेषा बीडीशी समांतर होणार आहे. दोन्ही डांब पोल 90 अंशातच असणार आहेत काटकोनात, त्यामुळे ए बी डी ई रेक्टँगल होतोय. हा 7 आहे तर हा 7 मिळणार. मग 18 मधून 7 गेला, हा 11 राहील. हा 11 आहे, हा 22 आहे. 22 आणि 11 यांची तुलना केली की आपल्याला थीटा मिळून जाईल ट्रिग्नॉमेट्रिक रेशो वरून. पाहूया. अँगल ए थीटा मेक एन अँगल विथ वायर. तयार झालेला वायरनं तयार केलेला कोन तो आपल्याला विचारलेला आहे. क्वेश्चन मार्क आपण इथं करू. ए बी डी ई हे जे आहे इज ए रेक्टँगल, आयत आहे, म्हणून ए बी चं माप ईडी चं माप समान झालं 7 मीटर. ए ई चं माप आणि बीडी चं माप समान आहे. आपल्याला दिलेलंच नाही, मग नाही लिहिला तरी चालून जातोय. ए बी ई डी 7 मीटर. सी डी इज इक्वल टू सीई प्लस ई डी, बिकॉज सी डॅश ई डॅश डी बिटवीन एका रेषेत आहेत. सीई
मिळवायचा आहे. ED 7 मिळाला, CD 18 आहे. 18 - 7 इज इक्वल टू 11. लेंथ ऑफ CE या ठिकाणी 11 मीटर मध्ये आपल्याला मिळाला. C चं माप मिळालं. इन ट्रायंगल AEC या त्रिकोणामध्ये थीटाची ही अपोजिट साइड आहे आणि हा हायपोटेनस आहे. अँगल AEC इज राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल म्हणून AEC यामध्ये AC हायपोटेनस आहे. त्यानुसार AC कर्ण CE अपोजिट साइड, समोरची बाजू भागिले कर्ण साइन थीटा रेशो मिळतोय. तुम्ही अपोजिट अपॉन हायपोटेनस अपॉन अपोजिट कोसेक थीटाचा वापर केला तरी चालतो. साइन थीटा इज इक्वल टू CE अपॉन AC. थीटा आपल्याला विचारलेला आहे. साइन थीटाची किंमत अपोजिट साइड 18 आहे, ऍडजसंट साइड 22 आहे. त्यानुसार मिळणारी किंमत आपण या ठिकाणी लिहूया. 18 CE ची किंमत नाही, CE ची किंमत 11 आहे. 11 1 जा 11, 11 2 जा 22, 1/2. टेबल मध्ये आपण चेक केला तर साइन थीटा 101/2 कोणाचा येतोय तर साइन 30 चा. बट साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे इथं तयार होणारा कोन हा 30 अंशाचा मिळणार आहे. आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल, क्षितिजाशी तयार होणारा हा वायरनं तयार केलेला कोन 30 अंशाचा असेल. या ठिकाणी आपण उत्तर लिहूया. अँगल मेड बाय वायर विथ हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. क्षितिजाशी तयार केलेला वायरनं कोन 30 अंशाचा असेल. एक्झाम्पल नंबर 5 सी इन द टेक्स्ट बोर्ड. स्टॉर्म ब्रोक ए ट्री and the tree top rested 20 meter from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. एक झाड आहे, समजा AC हे एक झाड आहे. स्टॉर्म वादळानं मोडलं, ब्रोक झालं, वाकलं, या ठिकाणी बेंड झालं आणि बीतून वाकून डी या ठिकाणी जाऊन टेकलं, रेस्ट घेतला. म्हणजे फांदी मोडली, या ठिकाणी तुटून या ठिकाणी वाकडी झालेली आहे. म्हणजे जेवढी फांदी AB आहे तेवढाच BD पार्ट आहे. मग हे दोन समान आहेत, या ठिकाणी टेकलेले आहेत. त्या ठिकाणी अँगल ऑफ इलिव्हेशन हॉरिझॉन्टलशी तयार केलेला त्या फांदीनं कोन 60 अंशाचा आहे. आणि जिथं टेकलेले आहेत तिथून झाडाचं अंतर 20 मीटरचं आहे. तर झाडाची उंची किती ते आपल्याला विचारलेली आहे. AC या मूळ झाडाची उंची किती आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण जाऊ. AC हाईट ऑफ ओरिजिनल ट्री, मूळचं झाड, पहिलं झाड. AB बरोबर BD. लेंथ ऑफ ब्रोकन पार्ट ऑफ ट्री, झाडाच्या वाकलेल्या मोडलेल्या भागाची लांबी. आपल्याला AB आणि BD समान दिसून येतोय. अँगल BDC अँगल ऑफ इलिव्हेशन सांगितलंय. थीटा दिलेला 60 डिग्रीचा. यानुसार पुढं CD या
बाजूचं माप आपल्याला दिलेलं आहे. CD कोण आहे? CD डिस्टन्स बिटवीन ट्री, अंतर डिस्टन्स बिटवीन ट्री अँड टॉप ऑफ, पाचवा भाग 20 मीटर ट्री टॉप अँड टॉप ऑफ द ट्री, डिस्टन्स बिटवीन ट्री अँड टॉप ऑफ द ट्री, झाड आणि झाडाचं टोक, विच रेस्ट ऑन ग्राउंड इज 20 मीटर, 20 मीटर दिलेला आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण हा 60 अंशाचा कोन आहे, BC अपोजिट साइड आहे, CD ऍडजेसंट साइड आहे, BC मिळवूया. इन ट्रायंगल BCD tan थीटा किंवा 60 डिग्री आपण म्हणू, अपोजिट साइड BC डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड CD. CD माहिती आहे, BC अपोजिट साइड आपल्याला मिळवायचं आहे. CD ची किंमत 20, tan 60 आहे √3, BC आपल्याला किती मिळतोय हा इकडे गेल्यानंतर 20 √3. BC मीटर मध्ये आहे, हाही आपल्याला मीटर मध्येच मिळणार, म्हणजे BC ची किंमत आपल्याला मिळाली. यानंतर आपल्याला किंमत हवी आहे AB ची. AB म्हणजेच कोणाची किंमत आहे? BD ची. जर आपण BD ची किंमत मिळवली, कशी मिळवणार? ह्या BC ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, BD शी रिलेटेड, म्हणजे ह्या BCD या राईट अँगलचा हा हायपोटेनस आहे. इन ट्रायंगल सेगमेंट BD इज हायपोटेनस, साइन थीटा आपण घेऊ किंवा या ठिकाणी साइन 60 घेतला तरी चालतोय. अपोजिट साइड BC, थीटाच्या अपोजिट साइड BC अपॉन हायपोटेनस BD हा घेतला तर चालतोय. साइनच्या अपोजिट कोसेक घेतला तरी या ठिकाणी उत्तर येते. साइन 60 √3/2 ही व्हॅल्यू आहे. BC ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 20 √3 डिवायडेड बाय BD ची किंमत आपल्याला मिळवायची आहे. आपण BD इकडे आणू आणि त्या वर्गमुळात 3/2 ला पलीकडे नेऊ, क्रॉस होणार आहे. BD इज इक्वल टू, हा इकडे आला 20 √3, तसाच 2 भागिले इकडे गेला की मल्टिप्लाय गुणिले 2 होणार आहे. इथं मल्टिप्लाय बाय 2 असं लिहिलं तरी चालतंय. डिवायडेड बाय √3, √3 मल्टिप्लाय इकडे गेला की डिवाइड होतोय. √3 आणि √3 गेट्स कॅन्सल होणार आहे आणि 20 आणि 2 यांचा गुणाकार मिळतो 40, म्हणजे व्हॅल्यू ऑफ BD इज 40 मीटर. BD ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आता आपल्याला हाईट ऑफ द ट्री विचारलेली आहे, AB प्लस BC. AB म्हणजे BD प्लस BC. देअरफॉर AC इज इक्वल टू AB प्लस BC, म्हणजेच AC ची किंमत आपल्याला मिळणार आहे, AB ची किंमत BD प्लस BC. BD ची किंमत आहे 40 आणि BC ची किंमत आहे 20 वर्गमुळात 3, म्हणजे आपल्याला 40 अधिक 20 वर्गमुळात 3 ही किंमत कुणाची मिळणार आहे? हाईट ऑफ द ट्री ची, AC ची. म्हणजे इथे AC आपण लिहिला मीटर मध्ये, काय आहे? हाईट ऑफ द ट्री. देअरफॉर हाईट ऑफ द ट्री इज 40 प्लस 20 √3 मीटर. या पद्धतीनं झाडाची उंची आपल्याला मिळेल. एक्झाम्पल नंबर 6, सी इन द टेक्स्ट बोर्ड. काइट इज flying at a height of 60 meter above the ground. The string attached to the kite is tied at the ground. It makes an angle of 60 degree with the ground, assuming that the string is straight. Find the length of the string. तर दोऱ्याची लांबी काढा. √3 1.73 असेल.
एक पतंग आहे, समजा हा पतंग आहे, हा त्याचा दोरा आहे जो डी या बिंदूत स्ट्रेट सरळ आहे आणि इथं टाईट केलेला आहे. या पतंगाच्या दोऱ्यानं जमिनीशी 60 अंशाचा कोन तयार केलेला आहे आणि जमिनीपासून तो पतंग 60 मीटर उंचीवरती आहे. तर त्या एडी ह्या पतंगाच्या दोरीची लांबी आपल्याला विचारलेली आहे. दिलेली माहिती आपण या ठिकाणी मांडूया. एबी हाइट ऑफ काइट फ्रॉम ग्राउंड 60 मीटर. बीडी ग्राउंड आहे. एडी स्ट्रिंग दोरा आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग आपण म्हणू. तोच आपल्याला विचारलाय किती. दोऱ्यानं जमिनीशी केलेला कोन ADB is theta angle made by string to the ground जमिनीशी 60 डिग्री. विचारलेला भाग आहे एडी, दिलाय AB. थीटा इथं आहे, थीटाची ही अपोजिट साइड आणि हा राईट अँगल असतो नेहमी. परपेंडिक्युलर हाईट AB असते, मग त्याचा राईट अँगल ट्रायंगलचा AC हायपोटेनस होतोय. अपोजिट अपॉन हायपोटेनस हा साइन आणि कोसेक रेशोशी संबंधित येतोय. इन राईट अँगल ट्रायंगल ABD यामध्ये साइन 60 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड AB अपॉन हायपोटेनस AD. साइन 60 ची किंमत आपण या ठिकाणी पुट आउट करूया. √3/2. AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 60. AD आपल्याला विचारलेला आहे तो तसाच ठेवूया. याला AD ला इकडे आणूया. 60 into 2 divided by √3. AD ची किंमत 60 गुणिले 2 120. व्हॅल्यू ऑफ AD इज इक्वल टू 120 डिवाइडेड बाय √3. √3 अपरिमेय संख्या. आपण रॅशनलाइज्ड डिनॉमिनेटर छेदाचं परिमेयीकरण करूया. मल्टिप्लाय अँड डिवाइड √3 बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. 120 into √3. √3 into √3 is equal to 3. 3 चौक 12. 40 into √3 is the value of AD in meter. AD कोण आहे? लेंथ ऑफ स्ट्रिंग ऑफ काइट इज 40 into √3 मीटर. बट √3 व्हॅल्यू ऑफ √3 आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 1.73. AD is equal to 40 into 1.73. 4 त्रिकोण 12. हातच्या गेला 1. 4 सत्ते 28 आणि 1 29. हातच्या गेले 2. 4 एके 4 आणि 2 6 आणि हा 0. 2 दशांश स्थळ 69.20 मीटर. व्हॅल्यू ऑफ AD आपल्याला मिळाली. आपल्याला √3 ची किंमत दिली होती म्हणून आपण √3 ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली. आपल्याला मिळणार उत्तर AD म्हणजे देअरफॉर लेंथ ऑफ स्ट्रिंग ऑफ काइट पतंगाच्या दोऱ्याची लांबी इज किती आहे? 69.2 और 20 मीटर. या पद्धतीने आपल्याला पतंगाच्या दोऱ्याची लांबी मिळेल. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 6.2 मधील 6 उदाहरणे या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहेत. आता यानंतर प्रॉब्लेम सेट 6 हा पार्ट आहे
आणि यामध्ये आपल्याला जवळपास 10 उदाहरणं सोडवायची आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 6 मध्ये 10 उदाहरणं घेऊन भेटूया. तोपर्यंत काही अडचण असेल, शंका असेल तर त्या आपण शेअर करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.